पवार यांना सुद्धा आणि विशेष कौतुक वाटते संतुष्ट. तुम्ही जेव्हा प्रास्ताविकासाठी उभा राहिला तेव्हा मी मनात म्हटलं वेगळंच पाणी आहे, खरोखर वेगळंच पाणी आहे. जेव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला माझं मन भरून आलं. अरे या इकडं, हा अमुक, हा तमुक, हा तमुक. किती सुंदर सर परिचय करून तुम्ही दिला. अभिमान वाटतो तुमच्या. आणि हे इतकं सुंदर का झालं सांगू? कारण बहिणाबाईंची एक कविता आहे. तुम्हाला गाणं कसं सुचतं? त्या म्हणतात, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून येते पिठी, तसं तसं माझं गीत पोटातून येतं होती. सर तुमचं पोटातनं ओठात आलंय म्हणून ते इतकं सुंदर आहे. तुम्ही जेव्हा एक वर्धनना सांगितलं पानसरे अण्णांनी, मी त्यांना पानसरे मामा म्हणते, पानसरे मामा म्हणते, त्यांनी सांगितलं की हे शिरतोडे कुटुंब आहे ना, ह्याचा बाप कम्युनिस्ट होता, हा कम्युनिस्ट आहे, ह्याची मुलं कम्युनिस्ट आहेत. मी पण अभिमानानं सांगते, एक प्रसंग सांगते. अण्णांचा, पानसरे मामांचा 75वा वाढदिवस होता. मोठा कार्यक्रम होता, खूप मोठी मोठी लोक आलेली होती. माझ्या सासूबाई जरा स्थूल होत्या, अशा तिरक्या चालायच्या, तिरक्या चालायच्या. त्यांच्या हाताला मी धरलेलं, त्यांच्या हाताला मी धरलेलं. माझ्या सासूबाई, मी त्यांची सून, ही माझी सून अमृता आणि ती माझी नात अमृता. 4 पिढ्या, 4 पिढ्या. आणि स्टेजवर कुणीतरी म्हणालं कॉम्रेड गोविंद पानसरे को. आम्ही 4 जणी लाल सलाम, लाल अभिमान. आमच्या 4 पिढ्या. माझे सासरे कॉम्रेड दत्ता मोरे, कम्युनिस्ट चळवळ पानसरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भुदरगड तालुक्यात वाढवली, जोपासली, फैलावली. आणि एकेकाळी आमचा भुदरगड तालुका कम्युनिस्ट पार्टीची बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात. असतं बरचसं पाणी वाहून जातं, काहीतरी गोष्टी घडतात, पण या कम्युनिस्ट चळवळीमध्ये माझ्या सासऱ्याने महत्वाचं योगदान दिलं. दंगे धनगर असू देत, विधवा असू देत, परित्यक्ता असू देत, भूमिहीन असू देत, शेत मजूर असू देत, साऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकटेच कुणी या न या गारगोटी मोर्चा